शुभ दुपार सर्वांना। आज आहे आमुषा असल्यामुळे आमचं दुकान असते बंद, त्याच्यामुळे मिस्टरांनी काढलं इथं काम। जसं की कृष्णा वेल आलाय की नाही, त्याला जे आहे ना मांडव करायचा आहे, त्याची इथं तयारी चालली आहे। आपल्या बाजूला जशी शेजारीत ना खूप चांगले आहेत, तर त्यांचा मुलगा हाताखाली घेऊन जे आहे ना मांडव घालायची तयारी करताय। कशात ते लग्नाचे हो ठेवूया तुरीच्या एक आमटी होती आपली, ठोकराय सगळ्यांनी भरले आता। शेंगा काढावं लागतं तो तुरीच्या सातवीला ह्याला आमटीला मस्त झाल्यात निब्बर। शिवताईने की नाही छोटूसा असा खोपा केलाय, बघू शकताय। बघा तिला कसं केलंय छोटूस छिद्र, ह्याच्यामध्ये तिला छोटे छोटे पिल्ल्यांसाठी खोपा तयार केला। आणि बघा कसे कागद वगैरे सगळे लावून जे ना तिने छोटासा खोपा तयार केलाय तिच्या पिल्ल्यांसाठी। आणि आता ह्याच्यामध्ये तिला पिल्ले द्यायचे, तर त्याच्यामुळं आधी जी आहे ना सगळी तयारी करून ठेवली तिनं। बघा किती छान असं घरट घातलंय तिनं, बिलकुलही कुठून काही नाही। बघा मध्ये पण तोंड घरट्याचं, आणि पहिल्यांदा ते बघा इथं करू लागली तिने घरट, पण पुन्हा काय झालं की इथं केली आणि किती छान झाले तिचं घरट तयार। आणि असं झाड असलं की नाही की असे छोटे छोटे घर चौकड लागलेले असतात बघा। म्हणून आपल्या एका घरामध्ये आपण 10 जणांचे संसार मांडतो। भरपूर असे घरटे आहेत आमच्या लिंबाच्या झाडाला। चला आज आहे आमुषा, आकाशची डॅडी सकाळपासून घरामध्ये मांडव घालतात। कृष्णा वेल आहे ना त्याला, तर बघूया त्यांचा मांडव तयार झाला की नाही। तिथून तेवढं टाकलं मांडव, हे इथं खाली काही टाकले का? आज उमलले आपल्या कृष्णा वेलाला एक फूल। त्या दिवशी दाखवायचं होतं तर आलंच नव्हतं, उमलून सुकून गेले होते। मग किती छान आहे हे फुल, ह्याच्यामधून निळं बी राहते ना, लाल नाही निळं पांढरच बघितलं। ह्याचं ज्यूस खूप छान राहते, शुगरला बीपीला प्रत्येक बिमारीला ह्याचं ज्यूस काम येते। पुन्हा ह्याचं ज्यूस तुम्हाला दाखल करून इतक लागले फळ, आता ह्या फुलागणीच फळ राहते हो ना, बघितलं ना ठीक आहे। हे बघा किती कळ्या लागल्या आता, ह्याच्यासाठी टाकला इथं एवढा मांडव त्याच्या फळासाठी। संध्याकाळच्या भाजीसाठी खरट वांग्यासाठी घेतले तोडून एवढे वांगे। चला तर आत्ताच फ्रेश होऊन आली किचन मध्ये। शुभरात्री सर्वांना, माझ्या फॅमिली व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला किचनच्या वाट्यावर भरपूर सामान वगैरे ठेवलेलं असतं, जसं की 4 वाजता भांडे वगैरे घासले होते। आणि आज मातीच्या की नाही मटक्यामध्ये मस्त वरण फोडणी द्यायचे आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये, जसं की चुलीवरची फिलिंग येते। आणि सकाळी जे आहे की नाही 5 वाजता जे आहे ना आज घरामागं मांडव घातलेला आहे, तर तिथं जाऊन मी की नाही गेले होते बघण्यासाठी, पण कवळे कवळे वांगे दिसले, त्याचं करायचे मस्त खरट वांगण। मिस्टरांना खूप आवडतंय ना। आज लावलेलं आहे मी कुंकू, जसं की मंगळवार शुक्रवार आणि मध्ये कधीही मीला हळद कुंकू लावायला खूप असं आवडतंय। तर चला आणि आज वांग्याची भाजी करायची, आज खरट वांग करायचंय। आणि इथे घेतले तुरीची डाळ, कुणी खाऊ की न खाऊ पण रोजचं घालावंच लागते।
त्याच्यात टाकले मीठ, कारण मीठ टाकल्यामुळे वांगे काळे पडत नाहीत आणि अर्धा एक घंटा ठेवले तरी चांगले राहतात. कवळे कवळे मस्त वांगे घ्यायचे, सगळे वांगे कवळेच आहेत. त्याला भाजीसाठी काय साहित्य तर हिरवी कोथिंबीर घेतली, खडे मसाले घेतले जसे की दालचिनी, लवंगा, मिरे, अद्रक, लसण, तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट, खोबरं, एक टमाटर. स्वादानुसार मीठ. आता वांगे घ्यायचे मला भरून, त्याच्यामध्ये टाकले मीठ, सगळं साहित्य मिक्स करून घेतलं होतं. आता थोडंसं मीठ आणि हळद टाकून थोडंसं पाणी टाकून ना मी जे आहे सारण बनवत असते. तेल इथं यूज करीत नाही, कारण की नाही आपण कच्चं तेल टाकलं की नाही भाजीमध्ये की भाजीचा असा वास येतो. त्याच्यामुळे कधी मी जे सारण भरीत असते ना तर पाणी टाकूनच मिक्स करीत असते. आणि मग फोडणीला आपण कडकड तेल जे फोडणी देतात ना तेव्हा तेलाचा वास जे की नाही कच्चा ते मरून जाते. आणि कुणी कुणी काय करते त्याच्यामध्ये कच्चं तेल टाकून भरून घेते सारण असं बनवून, पण मी घेत नाही. मी थोडंसं पाणी टाकून जे आहे की नाही तर मस्त वांगे भरून घेतले. तर आपल्या बघा घरची ताजे ताजे किती छान वांगे येतं. आणि हिरवंच वांग्याचं जे आहे की नाही खारं वांगं एकदम भारी बनतं. आणि अशा पद्धतीने सगळे वांगे जे आहेत ना आता मी भरून घेतील. मला भाजीला द्यायची फोडणी. हळद मी तेलात टाकली, तर भाजीला की नाही चांगलं चटकदार कलर यावं म्हणून इथं टाकून घेते वांगे. चला मी तर भाजी फोडणी दिली, तरच लावला होता साईडला भात. तर भात पण शिजला आहे. आज किती थंडी इतकी पडली की नाही आमच्या इकडं किती विचारता सोयच नाही. स्वेटर घातलं आहे, स्वेटरवर 2 टोप्या घातल्या. तर मी एक टोपी घातली त्याच्यावर पुन्हा दुसरी टोपी. इतकी थंडी पडली ना. चला आपली भाजीवर मस्त खराट वांगं जे आहे की नाही खूप छान असं झाले. आणि थोडंसं राहिले तरी की नाही आम्ही आवडीने दुसऱ्या दिवशी सकाळी खातो म्हणून थोडंसं जास्त करीत असते. तर चला आपलं थंडी स्पेशल की नाही गरम गरम मस्त खराट वांगं झाले तयार मंडळी. तर या मस्त गरम गरम वांगं खायला. चला इथं दिले मी वरणाला फोडणी. मातीच्या भांड्यामधलं वरण मला खूप असं आवडतं. इथं तेल टाकलंय, जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता, लसण, कोथिंबीर टाकून आणि शिजताना जे आहे की नाही 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. आता मस्त दिल्या मी तडका इथं वरणाला. आणि संध्याकाळी करायची होती आज भजे, कारण थंडी इतकी पडू लागली. पण मिस्टर काय भजे खात नाही, ते म्हणतात तुम्ही तुमचं करा तुम्ही तुमचं खा. पण घरामध्ये कसं मेन माणूस खाल्लं तरच जे आहे की नाही आपल्या सगळ्यांना खाऊ वाटते. त्यांना आधी विचारलं की तुम्ही खात असला तर करणार नाही, तुम्ही करणार नाही. तर त्यांनी की नाही माझ्या मन ठेवण्यासाठी भजे पण खाल्ले. आणि खूप छान असे झाले होते. झटपट कोणती वस्तू तुम्ही तयार करा आणि आधी तिचं सगळं की नाही लावून ठेवा तुम्ही बजेट. ती बरोबर होत नाही, थोडं तरी कुठंतरी काहीतरी होतंय. आणि मी भजे केले गरम गरम सोडलेला. या मंडळी सगळेजण बस. आणि चला आता बसलो तर आम्ही जेवायला. आता दाखवते मेनू. तर इथं केलं मस्त मटक्यामध्ये वरण आहे, इथं गरम गरम भात. आणि सकाळी टमाट्याचा ठेचा वाटला होता, मिस्टरांनी वाटला होता स्पेशल. ते टमाट्याचा ठेचा आहे, सकाळी भरीत केलं होतं. इथं आहे भरलेलं वांग, टाकल्यात भाकरी, मस्त गरम गरम आहेत भजे. तर या मंडळी सगळेजण जेवायला. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.